नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघतोय मस्त अशी गरमागरम बटाटा भजी। यापूर्वी मी भजीचे खूप सारे प्रकार केले आहे, जसे की पालक भजी, खेकडा भजी आणि मिरचीची भजी। या तिन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे ते सुद्धा पदार्थ तुम्हाला शिकायला भेटतील। तर आज आपण इथे गरमागरम अशी बटाटा भजी बनवलेली आहे। बघा, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे। बघा, आवाजही असा छान मस्त येतो आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि चवीलाही भारी लागणारी आहे। तर मग वाट कसली बघताय, पटकन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा की, आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण अशी टम्म फुगलेली बाहेरून कुरकुरीत अशी बटाटा भजी बनवायला सुरुवात करूया। बटाटा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी 2 मध्यम आकाराची बटाटे घेतली आहे। सगळ्यात अगोदर ती वॉश करून घेतली आणि त्याच्यावरची सालं काढून घेतली, पातळ स्लाइसमध्ये कापून घेतली आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी कापून घेतली आहे। बघा, अशी पातळ गोल आकारामध्ये आपल्याला ही कापायची आहे। अशी पाण्यामध्ये ठेवायची कापून घेतल्यावर लगेच, ज्याने का होईल ती काळी पडणार नाही। 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ आहे, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून खायचा सोडा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या। थोड्याशा आपल्याला या मिश्रणामध्ये लागतील आणि थोड्याशा आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहे बटाटा भजी सोबत खाण्यासाठी। आणि इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या आहे, 1 चमचा धने आहे, 1 चमचा जिरे, अर्धा टीस्पून ओवा आहे। आता सर्वप्रथम मी यातल्या मिरच्या थोड्या बाजूला काढून ठेवते, या आपल्याला तळणीसाठी लागतील। आणि एवढ्या साहित्याचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचे आहे, बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्यायचं हे। आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते। आता इथं तुम्ही बघू शकता मिक्सरमधून मी वाटण करून घेतलं आहे आणि बघा थोडं असं जाडसरच आहे, असंच वाटायचं आहे। आता इथे मी बाउल घेतला आहे आणि यामध्ये बेसन पीठ घालून घेते। त्याचप्रमाणे इथं तांदळाचं पीठ आहे 2 चमचे, ते सुद्धा यामध्ये घालून घेते। तांदळाच्या पिठाने काय होते, आपली बटाटा भाजी आहे ती चांगली कुरकुरीत होतील। इथं हळद, मीठ आणि खायचा सोडा हा सुद्धा मी घालून घेते। हे अगोदर मी यामध्ये मिक्स करून घेते। आता यामध्ये मी हे जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालणार आहे। जास्त तिखट बनवत नाही, थोड्या कमीच प्रमाणात तिखट बनवते आणि हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता यामध्ये मी थोडं प्रमाणात पाणी घालून मिक्स करून घेते। हे बॅटर आहे हे आपल्याला थोडं दाटसरच बनवायचं आहे। इथं मी आणखी थोडं पाणी घालते, शक्यतो कमी पाणी घालून हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। नाही तर एकाच वेळेस तुम्ही जास्त पाणी यामध्ये घालसाल तर मग ते पातळ होईल। थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर असं करून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये आणखी थोडं पाणी घालते। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ शकता, मी यामध्ये टाकली नाही कारण मी धने वापरले। आता याला चांगलं फेटून घेते व्यवस्थित। बघा, इथं मी चांगलं बेसन पीठ फेटून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, याप्रमाणे झाली पाहिजे। थोडं दाटसरच ठेवायचं। हे बघा, याप्रमाणे असं हे बॅटर झालं पाहिजे। आणि त्याचप्रमाणे मी इथं पाण्यातून बटाट्याचे हे काप काढून घेतले आणि यातलं पाणी व्यवस्थित असं निथळून घेतलं। तुम्ही बघू शकता एकदम पांढरशुभ्र आहे। आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया। आता इथे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आता आपल्याला या बेसन बॅटरमध्ये हे बटाट्याचे जे काप आहे ते यामध्ये घालून घ्यायचे। एक काप मी यामध्ये घालून घेते, म्हणजे ते छान व्यवस्थित याला कोट होतील। बघा, यामध्ये मी घालून घेतले आहे। मी चमच्याने सोडणार आहे, तुम्हाला हाताने सोपं पडत असेल तर हाताने सुद्धा सोडू शकता। यामध्ये चांगले असे व्यवस्थित लागतात ते। आणि इथं तेल तापलं का नाही ते मी चेक करून बघते।
अजून आपण थोडं तेल तापू देऊ. यामध्ये मी चमच्याच्या साहाय्याने एक एक भजी करून सोडते. हे बघा, याप्रमाणे एक एक करून सोडायची आहे. व्यवस्थित जेवढे यामध्ये मावतील तेवढे भजी मी यामध्ये सोडून घेते. हे बघा, यामध्ये मी भजी सोडून घेतली आहे. गॅस हा मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे भजी चांगली तळून घ्यायची आहे. बघा, मस्त अशी टम्म फुगली आपली भजी. पलटी करायची अजिबात काही करायची नाही, एक बाजू चांगली होऊ द्यायची. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बटाटा भजी टमाटम फुगली आहे. याला खरपूस होईपर्यंत आणखी मी तळून घेते. जोपर्यंत भजीचा कलर चेंज होत नाही, ती खरपूस तळल्या जात नाही, तोवर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. बघा, मस्त अशी बटाटा भजी टमटम फुगली. सोनेरी रंग येईपर्यंत थोडा आपल्याला ही भजी अशी तळून घ्यायची आहे. आता याला मी काढून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस तळलं गेलं. काय दिसतात भारी. मस्त रंग सुरेख आला आहे. वास दरवळतो घरभर. आता याचप्रमाणे आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची आहे. बघा, इथे आपली सगळी भजी तळून तयार आहे. काय रंगही सुरेख आला आहे. बघा, कुरकुरीत झाली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी बघा टम्म फुगली आहे आणि एकदम कुरकुरीत झाली आहे. त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि टोमॅटो सॉस आहे. तुम्हाला कसं आवडते खायला ही बटाटे भजी, त्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मग चहासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप कमी वेळेत बनवून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल, मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.